आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी, हिंदी, बांगला. गडचिरोलीतील नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती आघाडीच्या विदर्भ विभागीय मेळावा आदिवासी समाजाचा सन्मान करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. या मेळाव्यात भाजपच्या अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री आणि गडचिरोली चिमूरचे माजी खासदार अशोक नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने आदिवासी समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कामांचे कौतुक केले. 15 नोव्हेंबरच्या आदिवासी गौरव दिन घोषित करण्यापासून ते राष्ट्रपती पदासारख्या उच्च पदावर आदिवासी महिलेला स्थान मिळवण्यापर्यंतचे योगदान, यामुळे आदिवासी समाज भाजप सोबतच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शनही झाले, जिथे विविध जिल्ह्यातील आदिवासी पथकांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर केले. नेत्यांनी मोदी सरकारच्या योजनांवर प्रकाश टाकला, ज्यामध्ये महिलांसाठी 33% राजकीय आरक्षण आणि महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला 1500 रुपये देण्याची घोषणा समाविष्ट आहे. या योजनांमुळे महिलांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून त्यांच्या आत्मसन्मानात वाढ झाली आहे, असे नेत्यांनी सांगितले. मेळाव्याची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.